नर्मदा परिक्रमा करण्यामागे ना महत्त्वाचा उद्देश मॅडम असा आहे की आत्ताच्या याच्याप्रमाणे कुणालाही प्रत्येकाकडे अमूल्य गोष्ट आहे ही पहिल्यापासून वेळ आहे आणि वेळ प्रत्येकाकडे कमी आहे आणि आपण प्रवास करतोय किंवा जीवन प्रत्येकजण जगतोय ते जगत असताना प्रत्येकाला आवश्यक कुठली गोष्ट आहे तर ज्ञान खूप आवश्यक आहे। प्रत्येकाला ज्ञान असायला पाहिजे आणि ज्यावेळेला आपल्याला ज्ञान असायला पाहिजे तर ज्ञान आपण प्राप्त करायला पाहिजे, म्हणजे की आपण ते मिळवून द्यायला पाहिजे आपल्याला किंवा आपण ते कमवायला पाहिजे। म्हणजे ज्ञान कमवायचं असेल तर सर्वात सोपा मार्ग काय आहे की आपल्याकडे सुभाषित पण सांगतं, म्हणजे ज्या सुभाषितमध्ये असं म्हणलेलं असतं की 3 गोष्टींमधनं ज्ञानाची प्राप्ती होते। म्हणजे एक पहिलं होतं की चांगल्या संगतीने, सुसंगती सदा घडो, सुजल वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जडो। म्हणजे ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर सर्वात चांगलं ज्ञान तुम्हाला सुसंगतीने प्राप्त होतं, म्हणजे चांगली संगत तुम्हाला ज्ञान देऊ शकते। दुसरं चांगलं ज्ञान कशामध्ये प्राप्त होतं तर पुस्तक वाचण्याने चांगलं ज्ञान प्राप्त होतं, म्हणजे तुम्ही चांगली पुस्तकं वाचायला पाहिजेत। आणि त्याहून उत्तम ज्ञान तुम्हाला कशाने प्राप्त होतं तर तुम्हाला प्रवास करून प्राप्त होतं, म्हणजे परिक्रमेमध्ये होतं किंवा वारीमध्ये होतं किंवा पदयात्रेमध्ये होतं। तर ज्ञान जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर ते ज्ञान प्राप्त करण्याकरता सर्वात सोपा मार्ग आहे परिक्रमा। आणि मग ती परिक्रमा करत असताना आपल्या आयुष्यामध्ये अनेक असे प्रश्न असतात ज्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं माहिती पडत नाहीत आणि आपण ते शोधत असतो। का तर ते प्रश्न पडतात त्याचं उत्तर जाणून घेण्याकरता आपल्याकडे ज्ञान नसतं आणि मग ते ज्ञान जर मिळवायचं असेल तर 100% सोपा मार्ग नर्मदा परिक्रमा। तर प्रत्येकाने आयुष्यामध्ये नर्मदा परिक्रमा करावी किंबहुना प्रवास प्रत्येकाने करावा, पदयात्रा प्रत्येकाने करावी की याच्याने ज्ञानाची प्राप्ती होते। तर नर्मदा परिक्रमा करत असताना त्याच्यामध्ये तर खूप काही भेटणार आहे, पण प्रमुख उद्देश हा पाहिजे की मला ज्ञान मिळवण्याकरता मी चाललो आहे आणि या उद्देशाने जो माणूस येईल त्याला प्रत्येकाला नर्मदा परिक्रमा असताना ज्ञानाची प्राप्ती 100% होईल।